एक्सक्यूज मी सर, हा मी व्हायरल टीव्ही मधून आले. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? हो हो विचारा ना. काळ्या लोकांसाठी तुम्ही काय बोलाल? हायला काळ्यालाच विचारता काळ्या लोकांबद्दल. आता काय सांगू, महत्वाचा मुद्दा. अहो ह्या गोऱ्या लोकांना ना आमचा एवढा त्रास आहे ना, एवढा म्हणजे काय सांगू. असं वाटतं ना कधी कधी की आमच्या ह्यांच्या खाली ना मिरचीची धुरी लावले आणि यांना फुल असं हे केलं आम्ही. म्हणजे लय जळते हो त्यांची लय. म्हणजे आता बघा ना, एक पोरगा असा काळ्या गर्लफ्रेंडला घेऊन चालला जरी असेल, काय ह्याला काळ्याला भेटले बघ ना, खायला चांगल्या झाडावरती नेहमी माकडच करतो. अरे लोकांना बोलण्यापेक्षा ना स्वतःकडे बघा ना. दुसऱ्याला असा बोट दाखवता ना, 3 बोट तुमच्याकडे पण आहेत ना, तुमच्या 3 खोट आहेत म्हणजे, बरोबर की नाही. म्हणजे तुम्ही एकतर पहिलं चांगलं दिसत नसणार, दुसरं तुमच्याकडून काय होत नाही म्हणजे तुम्ही काय करत नसणार, आणि तिसरं म्हणजे तुम्ही बासट असणार, तुम्हाला ड्रेसिंग सेन्स नसणार, तुम्ही गचाळ असणार, गचाळ. समजलं का. काळे जरी आम्ही असलो ना तरी आम्ही टॅपटूप राहतो पूर्ण. हां, दुसरी गोष्ट आम्ही नीट दिसतो, कलरनी जरी काळे असतो तरी, आणि आम्ही मनाने साफ आहे. हो तुमच्यासारखे गोरा असून आतमधून काळे ना आम्ही, कळलं ना. आम्ही काळे असून आम्ही मनाने साफ आहे. म्हणून लोकांना बोलण्यापेक्षा ना स्वतःला पहिला आरशात बघा की आपला थोबडा वाकडा तिकडा कसा आहे ते. पहिला स्वतःवरती काम करा, नंतर काळ्यांना बोला. समजलं का. असं मी हेट नाही बोल तुम्हाला, असं मी वाईट नाही काय बोलत आहे, पण मी काळ्या लोकांबद्दल तुमचा जो दृष्टिकोन आहे ना, मी तो फक्त चेंज करतो बस. बरोबर बरोबर. कळलं ना. आणि पोरींना चॉकलेट आवडतो, व्हॅनिला नाही. म्हणून जरा तोंडावरती काहीतरी काळा वेळा मारा, नाही तर काहीतरी चांगलं स्वतःला बनवा, तेव्हा काहीतरी होईल. नाही तर काय होणार ना, आम्हीच आहे सगळीकडे. चला.